नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील 33 विमानतळांवर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची कबुली केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मात्र या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर नुकतीच बैठक पार पडली असून टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लागतील असेही त्यांनी सांगितले. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये डीजी यात्रा सुविधेचा प्रारंभ मोहोळ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांनी ही माहिती दिली. रमेश पतंगे लिखित आम्ही संघात का आहोत पुस्तकाचे प्रकाशन भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुण्यात पार पडले. भारत मातेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार फार महत्त्वाचा असून येणाऱ्या काळात हा विचार पुढे जायला हवा. भारतीय जनता पक्षातील मूळ प्रवाहापर्यंत संघाचा विचार जाणे गरजेचे आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले. पुण्यात फेबर इन्फानाइट कन्सल्टिंग तर्फे आयोजित फेबेक्स 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या वाढत्या प्रभावावर चर्चा झाली. कायनोको उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर सरदेसाई यांनी एआयमुळे मशीन अधिक हुशार होत असून ती मानवी निर्णय क्षमतेला टक्कर देऊ शकते असे मत व्यक्त केले. परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदवला. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला बचत गट महोत्सवाला नीरा आणि परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. नीरा येथील ज्युबिलंट फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटाच्या सदस्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांना आणि विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट महोत्सव भरवला जातो. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवत असणाऱ्या जानाई देवीच्या नव्या मूर्तीचे जलपूजन करण्यात आले. तत्पूर्वी या मूर्तीची जेजुरी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जानाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून सुमारे 4 कोटी रुपये खर्चून ऐतिहासिक होळकर तलावाकाठी नवीन मंदिर उभारण्यात आले. ही नवी मूर्ती कर्नाटक येथे तयार करण्यात आली असून धार्मिक सोहळ्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्व पक्षांचे इच्छुक आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यातील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अनेक प्रलंबित याचिकांवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. या संदर्भात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुण्यात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या अमाप प्रकल्पांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या वाढली असून त्यामुळे पुणेकर त्रस्त झालेत. पुणेकरांना यावर दिलासा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पुणे पोलीस आणि महापालिकेने शहरातील 15 प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी विशेष मोहीमच हाती घेतली आहे. रस्त्यातील खड्डे आणि इतर नादुरुस्ती यांवर महापालिकेने काम करायचे तर वाहतूक नियंत्रित आणि प्रवाही ठेवणे यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत असणार आहेत. डंपर, क्रशर, क्रेन्स, कंटेनर अशा अवजड वाहनांची वाहतूक आता सरसकट होणार नसल्याचे सूत्रांकडून कळते. कौटुंबिक वादातून आईने 2.5 वर्षाची मुलगी आणि 1.25 वर्षाच्या मुलाची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात पहाटे घडली. 2 मुलांची हत्या करून महिलेने गाढ झोपेत असलेल्या पतीवरही कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी 30 वर्षीय आईला दौंड पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या हद्दीपासून अगदी काही मीटर अंतरावरील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुळशी तालुक्यातील भुकुम येथील स्काय आय मानस लेक सिटीमधील आयरिस 3 या सोसायटीच्या लिफ्ट बाहेर पाकिस्तानी चलनामधील नोट आढळली आहे. याबाबत सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीने तसेच ग्रामसंस्थांच्या वतीने पोलिसांना केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने अखेर चिखली कुदळवाडीतील अतिक्रमण असलेल्या लघु उद्योगांवर कारवाई केली. या कारवाईमुळे लघु उद्योजकांसह यात काम करणाऱ्या हजारो कामगारांचे संसार रस्त्यावर आले आहेत. चिखली येथील कुदळवाडी, हारगुडे वस्ती, पवारवाडी परिसरातील भंगार दुकाने, गोदामे यासह अन्य व्यावसायिक आस्थापनांमुळे अस्वच्छता वाढून वायू, ध्वनी आणि जल प्रदूषणात भर पडत होती. तसेच भंगार गोदामांना आग लागल्याची ही घटना
घटना वारंवार घडत होत्या। आगीच्या घटनांमुळे हवेचा निर्देशांक बिघडत होता। ही भंगार दुकाने आणि गोदामांकडून शहराला धोका निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये वाढू लागली होती। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज अनकट।